Hello and good evening everyone. Okay, I'm here today to share with you all a very small but big information which I have gone through yesterday and it's very fresh in my mind. Recently काय झालं, माझी इंटरव्ह्यू होती दुबईमध्ये एका खूप मोठ्या हॉस्पिटलमधली, म्हणजे वन ऑफ द लीडिंग हॉस्पिटल्स इन दुबई. तर मी त्याचे काही राऊंड्स होते, तर त्याचे काही स्टार्टिंगचे राऊंड्स मी क्रॉस केले आणि त्याच्यानंतरचा जो मेन राऊंड होता त्याच्यासाठी मी खूप अभ्यास करत होते आणि आय वॉज एक्स्ट्रीमली बिझी स्टडिंग. तर माझ्याकडे 2 दिवस होते. ते 2 दिवसात मी खूप अभ्यास करण्यात बिझी होते आणि तितक्यात मला एक ईमेल आला स्टेटिंग की तुमची इंटरव्ह्यू आहे. ती नेमकं सेम डेला होती ज्या डेला माझी मेन इंटरव्ह्यू होती. तर मी तिथे माझी चूक झाली ॲक्च्युली. मी काही रिसर्च नाही केला आणि रिसर्च न करता मी डिरेक्टली त्या ईमेलला रिप्लाय केला आणि हो मी येणार उद्या असं सांगून दिलं. आणि मी शेड्यूल पण केलं, कारण माझी जी मेन इंटरव्ह्यू होती ती दुपारी 1:45 वाजता होती आणि ही जी माझी इंटरव्ह्यू होती ही मला मॉर्निंगला होती. तर मी ते टाईम ॲडजस्ट केलं आणि मी डिसाईड केलं की मी मॉर्निंगला इथे आधी जाईन आणि मग इथे कंप्लीट करेन आणि इथून कंप्लीट करून मी तिकडे जाईन. ऑल्दो माझ्याकडे मग मध्ये खूप सारा टाईम असणार, तो मी कुठेतरी स्पेंड करेन. आयदर मी त्या हॉस्पिटलला जाऊन बसेन और मी काहीतरी करेन, टाईमपास करेन, असं मी ठरवलं होतं. तर काय झालं, मी गेले या ठिकाणी इंटरव्ह्यूला. तर मला तिथे जरा बायका ज्या होत्या, म्हणजे जे स्टाफ तिथला जो रिसेप्शन आणि जे बारीक बारीक कामं करणारे, ते बायका मला जरा वेगळ्या वाटल्या. त्यांचं ड्रेसिंग सेन्स जरा वेगळं होतं. तर ठीक आहे, इथे युजली लोक थोडं ड्रेसिंग सेन्स इथल्या लोकांचं जरा वेगळं असतं आपल्या इंडियापेक्षा. तर मी तरी ठीक आहे, ओके जाऊ दे असं म्हटलं. पण त्या सगळ्याच मला जरा वेगळ्या वाटत होत्या आणि जसं आपल्याला लक्षात येतं की काहीतरी वेगळं आहे, तर मला ते थोडंसं लक्षात आलं होतं. पण माझ्या डोक्यात कम्प्लिटली माझी ती मेन इंटरव्ह्यू होती की मला ती तिकडे जाऊन क्रॅक करायची आणि मला तिकडे जाऊन मला लेट नाही व्हायचं तिकडे पोहोचायला. माझ्या डोक्यात कम्प्लिटली तेच होतं आणि मी इथे म्हटलं चल जाऊ दे, आपल्याला मतलब HRशी आहे. आणि इथे युजली कसं होतं की म्हणजे जसं आपल्या इंडियामध्ये आहे की आपल्याला जर इंटरव्ह्यूला आपण जातो कोणत्या हॉस्पिटलला किंवा कोणत्या क्लिनिकला, तर इंडियामध्ये कसं होतं की आपण डायरेक्ट क्लिनिकलाच आपली इंटरव्ह्यू होते किंवा हॉस्पिटलमध्येच आपली इंटरव्ह्यू होते. इथे तसं नसतं. इथे क्लिनिक्सचे पर्टिक्युलर ऑफिसेस असतात, म्हणजे एखाद्या बिल्डिंगमध्ये त्यांचं एक ऑफिस असणार आणि त्या ऑफिसमध्ये आपली इंटरव्ह्यू होणार. तिथे त्यांचं क्लिनिकचं काम, पेशंटचं काम तिथे अजिबात काही नसतं, ते फक्त एक पर्टिक्युलर ऑफिस असतं. तर मला वाटलं की हे पण एखादं ऑफिसच आहे क्लिनिकचं. मी गेले तिकडे आणि तिकडे गेल्यावरती मग मी म्हटलं HR शी बोलेन, तेव्हा मला मेन माझं काम तर HR सोबत आहे, मग स्टाफ कसा पण राहू दे. मी HR कडे गेली. HRने मला पहिला प्रश्न असा विचारला की सो व्हॉट जॉब हॅव यू अप्लाइड. तिचा मला फर्स्ट क्वेश्चन हा होता. तर मी जरा शॉकच झाले की असा कसा हिने मला प्रश्न विचारला, व्हॉट जॉब हॅव यू अप्लाइड फॉर. तर मी ॲज युजल आपण जसं स्वतःला इंट्रोड्यूस करतो, मी तसं स्वतःला इंट्रोड्यूस केलं आणि तिने मला लगेचच माझी सॅलरी सांगितली, जी नॉर्मली जे इथे माझे जितके पण इंटरव्ह्यूज झाले आहेत तिथे मला एवढी मोठी सॅलरी कधी सांगितली नाही. प्लस तिने मला ॲडिशनल पण पैसे सांगितले फॉर अकोमोडेशन आणि तिने मला सांगितलं की 2 महिन्यासाठी तुला 2 महिने ट्राय करू आणि 2 महिने ट्राय करायसाठी तुला आम्ही वर्क परमिट विजा देऊ आणि तो विजा तुला तुझ्या पैशानेच काढावा लागणार. आय वॉज ओके, ठीक आहे. 2 महिन्याचं मी म्हटलं किती होणार, ते इतके होणार आणि ते पैसे तू घेऊन यायचे, असं तिने मला इंग्लिशमध्ये बोलली. गेट युअर मनी अशी बोलली ती मला. तर मी म्हटलं, मला तिथे पण थोडा डाऊट आला की कोणी बोलताना असं गेट युअर मनी असं करून कोणी बोलत नाही. मी तिला म्हटलं की माझ्याकडे आता कॅश नाही आहे, माझ्याकडे कार्ड आहे. तर त्याच्यावरती तिने मला एकदम रागात म्हटलं की इतकी मोठी कंपनी आहे, तुला कळत नाही का, इथे कार्ड स्वाईप नाही होणार असं तुला वाटतं. मला तिथे पण जरासा डाऊट आला की युजली लोक असं कधी बोलत नाही आपल्याशी उद्धटपणे, की जर असं आपण आपल्या साईडने मांडतो तर ते नेहमी इट्स ओके. या इथे युजली लोक असेच बोलतात. युजली म्हणजे 99% लोक इथे असंच बोलणार की इट्स ओके, तुझ्याकडे कार्ड आहे तर ठीक आहे, आपण कार्डने ट्रान्झॅक्शन करू. इतके पोलाईट लोक असतात इथले. मग ती मला म्हणते तू आत्ताच्या आता सही कर. तर मी म्हटलं मी करेन सही, पण मला थोडं एकदा मला घरी मला बोलायचं आहे घरच्यांशी आणि बिकॉज मला डिसिशन इमिजिएट मी नाही घेणार. मी काय तिथे पैसे द्यायला रेडी, मी तिथे पैसे दिलेच नसते. माझ्याकडे कॅश असते तरी मी दिले नसते आणि माझा कार्ड असता माझ्याकडे तरी मी तिला तेव्हाच्या तेव्हा पैसे दिलेच नसते. तर आणि सेकंड इंटरव्ह्यू वॉज ऑन माय माइंड की मला ती क्रॅक करायची आहे
तर तिकडे जर नाही झालं तर मी इकडे येणार असं मी तिला सांगून पण आले. हे नाही सांगितलं की माझे दुसरीकडे इंटरव्ह्यू आहे. मी तिला सांगितलं की इफ गिव्ह मी सम टाईम, आय नीड टू स्पीक टू माय फॅमिली. तर म्हणजे किती टाईम? मी म्हटलं 4 वाजेपर्यंत. नाही 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 नाही, दुसरं कोण येणार, मी त्यांना देणार. तर मी म्हटलं ठीक आहे 2 वाजेपर्यंत. मग मी गेले माझ्या इंटरव्ह्यूला, दुसऱ्या इंटरव्ह्यूला. ती इंटरव्ह्यूच ॲक्च्युली 2 वाजता स्टार्ट झाली, जी 1:45ची होती, पण ती 2ला स्टार्ट झाली. ती माझी 2:30पर्यंत चालली. तिथून मग मी बसले थोडा वेळ. मी माझ्या घरच्यांशी बोलले की माझा इंटरव्ह्यू असा झाला आणि तिकडे आता असं असं झालं, तर मला थोडं डिसिशन घ्यायला, आता तिकडे मला होकार दिला आहे, आता यांचा होकार माहीत नाही कधी येईल. तर माझे घरचे पण मला बोलायला लागले तू जा तिकडे जाऊन होकार देऊन दे. मग नेमकं काय झालं, जेव्हा देव आपली जेव्हा साथ देतो तेव्हा ते काम बनत नाही है ना. तर मी एकच स्टेशन होतं, मेट्रो स्टेशन. मी म्हटलं इथून डायरेक्ट टॅक्सीनेच जाते. मी टॅक्सी घेतली, मी त्या ठिकाणी पोहोचले आणि मला टॅक्सी मिळत पण नव्हती. तरी पण मी टॅक्सी करत राहिले आणि समहाव मी टॅक्सी मिळवली आणि मी गेले, तिकडे पोहोचले. आणि तिकडे पोहोचल्यावरती मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि ऑफिसचा दरवाजा त्यांचा बंद होता. मी त्यांची बेल पण वाजवली आणि इनफॅक्ट मी निघताना सकाळी जेव्हा इंटरव्ह्यू देऊन निघाले मी त्यांना म्हटलं की मी येते, पण मला जर लेट झालं तर मी तुम्हाला इन्फॉर्म करेल, मला नंबर द्या. त्यांनी मला नंबर पण नाही दिला. तर मी 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 म्हटलं ठीक आहे. आणि एकदम ती रिसेप्शनिस्ट थोडं ॲरोगंटली बोलली तुला येऊन इथं भेटावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे, सही करायला तर तू येशीलच, तर तू ये इथे सही करायला डिरेक्टलीच, तू नंबर नको घेऊ. मी म्हटलं ठीक आहे ओके. मग मी निघाले तिथून. हे सकाळचं. मग मी जेव्हा 4 वाजता पोहोचले तिथे, तर तिथे दरवाजा बंद होता. मी त्यांची बेल वाजवली, त्याने नाही ओपन केला. ठीक आहे, बट मी मग सोडून मी घरी आले. नेमकं बघते तर काय, मला त्याच मोमेंटला परत तो सेम ईमेल आला स्टेटिंग की सेम तोच ईमेल, फक्त डेट चेंज करून मला तो ईमेल आला. मी म्हटलं यांच्यासोबत माझं आत्ताच कॉन्व्हर्सेशन झालं आहे, मी सिलेक्ट झाली आहे, मग मला परत सिलेक्शनचा शेड्यूलचा, इंटरव्ह्यू शेड्यूलचा, अपॉइंटमेंटचा का परत ईमेल आला असेल. त्या मोमेंटला मला तो ईमेल आला. तर आय वॉज अगेन शॉक्ड की असं का झालं असेल. की ठीक आहे, मी म्हटलं चुकून केलं असेल, पण असे ईमेल तर कधी कोणी चुकून नाही करत. मग मी घरी आले. मी खूप थकले होते कारण मी सकाळपासून बाहेर होते आणि ऑलरेडी मी 2 दिवसपासून अभ्यास करत होती. मी घरी आले इतकाच मला त्यांचा कॉल आला की तू आली का नाही. मी म्हटलं मी येऊन गेले, तुम्ही तर दार नाही उघडला, तुमचा दार बंद होता. तर हो का. मग ती ओरडायला लागली तिथून की कोणी दार बंद केला, ओरडायला लागली. मग तू कधी येशील, आता परत येते का. मी म्हटलं नाही, मी आता, माझं घर लांब आहे, मला आता यायला नाही जमणार. बट तिने मग मला सांगितलं तू उद्या सकाळी ये 9 वाजता. मी म्हटलं मी येते, पण मला क्लिनिकचं नाव सांगा. मी तिला प्रश्न विचारला, मला क्लिनिकचं नाव सांगा. त्यावरती मला बोलली की क्लिनिकचं नाव अनलेस अँड अंटिल तू साईन करशील तोपर्यंत आम्ही तुला क्लिनिकचं नाव सांगणार नाही. मी म्हटलं हे काय झालं. आजपर्यंत मला कोणत्याच इंटरव्ह्यूमध्ये मला क्लिनिकचं नाव, हॉस्पिटलचं नाव डिस्क्लोज नाही झालं, असं कधीच झालं नाहीये. आणि मला तिने जेव्हा असं म्हटलं की तू अनलेस अँड अंटिल साईन करशील तोपर्यंत आम्ही तुला क्लिनिकचं नाव नाही सांगणार, आणि दॅट वॉज द पॉइंट विच हिट मी. आणि मी जस्ट घरात आले होते, मी शूज पण नव्हते काढले. मी पहिले गुगल केलं त्यांच्या कंपनीचं नाव आणि हे धडाधड रिव्ह्यूज मी वाचले. इट्स अ स्कॅम आणि हे स्कॅमर्स आहेत, हे पैसे मागतात, इथे जाऊ नका. तर मी म्हणजे इतकी रिलीफ झाली, आय टेल यू. माय बिगेस्ट मिस्टेक वॉज जायच्या आधी मी गुगल नाही केलं. आणि जर ती एकटी कंपनीने मला जर त्या दिवशी कॉल केला असता ना, तर ऑफकोर्स माझ्याकडे इनफ टाईम असता, माझं माइंड रिलॅक्स्ड असतं की मला गुगल करून जायचं आहे. दॅट वॉज माय बिगेस्ट मिस्टेक ॲक्च्युली. पण माझी ती दुसऱ्या हॉस्पिटलची जी जॉब होती ना, मी त्याच्यामध्ये इतकी गुंतले होते ना की मी ते गुगल करायला विसरले आणि मी बेकार फसता वाचले. आणि आय डोंट नो, जर मी त्या दिवशी दुपारी पुन्हा जर मी आत गेले असते आणि त्यांनी मला आत घेऊन दार लोटला असता, मग काय झालं असतं आय डोंट नो. अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. एनिवेज, मला हे तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करायचं होतं की मी जे केलं तसं तुम्ही करू नका.